नमस्कार. मी पंचाक्षरी स्वामी, मंद्रुप पत्रकार दैनिक संचार. गेल्या महिनाभरापासून गावामध्ये भीषण पाणी टंचाई आहे. टाकळी मंद्रुप आणि कुरगोट मंद्रुप या दोन्ही जलवाहिन्या फुटल्यामुळे गावात पाणी टंचाई भेडसावत आहे. गावकऱ्यांचे होणारे हाल लक्षात घेऊन मी आमदार सुभाष देशमुख यांना फोन करून टँकर या ठिकाणी मंजूर करून घेतलेला आहे. कालपासून या ठिकाणी टँकर येत आहे. ग्रामस्थांची अशी इच्छा आहे की बाबा टँकरचे पाणी संपला उतरून ते पाण्याच्या टाकीद्वारे नळाद्वारे पाणी पुरवठा करावा, अशी ग्रामस्थांची इच्छा होती. माननीय माजी सभापती अप्पाराव कोरे यांनी हे तसाच निर्णय घेतला की बाबा गावकऱ्यांना गल्लोगल्ली जर टँकर पाठवलं तर भांडणं होतील आणि धावपळ होईल. ही सगळं त्रास रोखण्यासाठी अप्पाराव कोरे यांनी जनतेच्या मागणीनुसार या ठिकाणी बुधवारपासून घरोघरी नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचा संकल्प केलेला आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता, सध्या 30,000 लिटरचं जे टँकर आहे या ठिकाणी या संपद्वारे या ठिकाणी उतरवलं जाणार आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी इतकं दिवस इथलं पाणी असं वर चढवून या नवीन टाकीमध्ये पाणी चढवून त्याद्वारे गावोगावी घरोघरी पाणी पुरवठा करण्यात येईल. सध्या सोलापूरमध्ये पाणी टँकरची थोडं कमतरता आहे, तरी आम्ही 2 टँकर या ठिकाणी मंजूर केलेलं आहे. 30,000 लिटरचं एक टँकर आहे आणि एक 35,000 लिटरचं आहे. या दोन्ही टँकरचे पाणी या ठिकाणी संपमध्ये उतरून त्या पाण्याच्या टाकीद्वारे भरून ते घरोघरी पाणी पुरवठा केला जाणार आहे. ग्रामस्थांना मी विनंती करतो, 1 महिना तुम्ही पाणी टंचाई सहन केलात, अजून 1 दिवस तुम्ही सहन करा. कारण 3 फेजचं लाईटचं प्रॉब्लेम आहे. 3 फेज लागतंय पाणी वर चढवण्यासाठी. फक्त 4 तास 3 फेज आहे. ते आम्ही आज सकाळी मंद्रुपचे वीज वितरण मंडळाला विनंती केली की या ठिकाणी 24 तास 3 पेज वीज लाईट या ठिकाणी उपलब्ध करून द्यावं, अशी मी त्यांना विनंती केली. आता एक अर्धा तासामध्ये वीज वितरण मंडळाचे कर्मचारी या ठिकाणी येणार आहेत. त्यांनी आमच्या कोरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि या ठिकाणी सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये 3 पेज लाईट या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहेत. 3 पेज लाईट उपलब्ध झाल्याबरोबर आज रात्रभर आणि उद्या दिवसभर या ठिकाणी 3 ते 3.5 लाख लिटरचे टाकी या ठिकाणी भरण्यात येईल. असे एक 10 ट्रिप पाणी सोलापूरहून आणावं लागणार आहे. त्यामुळे थोडं उशीर होत आहे. हे तर भीमा नदीतून आणायचं असेल तर काय वाटत नाही. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे भीमा नदी कोरडी पडत आहे. भीमा नदी सुद्धा कोरडी पडत असल्यामुळे गावाला अजून एक 10, 15, 20 दिवस पाणी टंचाई भेडसावण्याची शक्यता आहे. आम्ही अप्पाराव कोरे यांना विनंती केली की बाबा मंद्रुप ग्रामपंचायत सुद्धा दक्षिण पंचायत समितीकडे पाण्याची टँकरची मागणी करावी, अशी त्यांना विनंती केली असता त्यांनी आणखीन आता तरी 2-3 आलेत, अजून एक 3 टँकर असे टोटल 6 टँकर मंद्रुपसाठी पंचायत समितीने मंजूर करावं, असं पत्र आज अप्पाराव कोरे हे दक्षिण पंचायत समितीला नेऊन देणार आहेत. मी ग्रामस्थांना आवाहन करतो, भीषण पाणी टंचाई आहे. आता भीमा नदी कोरडी पडलेली आहे, त्यामुळे अजून 20-25 दिवस भीषण पाणी टंचाई भेडसावण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं, आवश्यक तेवढंच पाणी तुम्ही वापरावं, अशी मी विनंती करतो. पाण्याची काटकसर करून एकमेकांना सहकार्य करू. धन्यवाद.